नगर जिल्ह्यामधल्या बहुचर्चित कोपर्डी बलात्कार आणि हत्येप्रकरणी अखेर 86 दिवसांनी आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर तब्बल 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। साधारण 300 पेक्षा जास्त पानांचं हे आरोपपत्र आहे। जितेंद्र शिंदे, संतोष भवर आणि नितीन भैलुमे या 3 आरोपींविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय। हत्या आणि बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा त्यांच्यावरती दाखल करण्यात आला। राज्यभरातून मोठी उत्सुकता होती। 90 दिवसात चार्जशीट दाखल करायला लागतं। 86व्या वर्षी अखेर चार्जशीट दाखल करण्यात आले। निखिल चौकर माझे सहकारी आपल्याबरोबर आहेत। निखिल, खरं तर कोपर्डीचा मुद्दा देशभरात गाजला, राज्यभरात गाजला, करोडो लोक रस्त्यावरती उतरले या सगळ्या मुद्द्यावरती आणि त्यामुळेच याला महत्त्व होतं। राजकीय पक्षांनी देखील नंतरच्या काळामध्ये याला खूप महत्त्व दिलं। अनेकांनी रस्त्यावर उतरू चार्जशीट दाखल वेळेत केलं नाही तर असे इशारे दिले होते। अखेर 86 दिवसांनंतर हे आरोपपत्र दाखल झालंय। काय नेमकं हे आरोपपत्रात आहे, किती पानांचं आरोपपत्र आहे, काय सांगितलंय पोलिसांनी? नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना अशी कोपर्डीमध्ये घडली होती। या घटनेचे पडसाद हे संपूर्ण राज्यात उमटलेले होते आणि घटना घडल्यानंतर आज तब्बल 86 दिवसानंतर हे आरोपपत्र अहमदनगरच्या न्यायालयात दाखल करण्यात आलेलं आहे। यामध्ये जितेंद्र शिंदे, संतोष भवर आणि नितीन भैलुमे या 3 आरोपींच्या विरोधात साधारण कलम 302, 376, 4 व 6 बाललैंगिक अत्याचार आणि हत्ये प्रकरणी हे गुन्हा दाखल करण्यात आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। हे आरोपपत्र साधारण 300 पानांपेक्षा जास्त असून यामध्ये 70 साक्षीदार आहेत आणि या प्रकरणात आता आरोपींना नेमकी काय शिक्षा होती याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। दरम्यान मुख्यमंत्र्यांनी 30 दिवसांमध्ये हे आरोपपत्र दाखल करण्याचं सांगितलं होतं आणि आज 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झालं आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी सर्व स्तरावरून होत आहे। त्यामुळे आता नेमकी काय शिक्षा यांना होती याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून आहे। निखिल, यानंतर काय प्रतिक्रिया येत आहेत? नगर जिल्ह्यामधल्या काही सामाजिक संघटनांनी या सगळ्यावरती सुरुवात केली होती, आक्रमकता झाल्या होत्या, त्यांनी रस्त्यावरती उतरून हे सगळं प्रकरण वाढवल्यानंतर राज्य अख्खं पेटलं या विषयावरती आणि करोडो लोक रस्त्यावरती उतरले। समाधानी आहेत का कुटुंबीय? कारण काही लोकांनी नंतर असं लक्षात आणून दिलं होतं की कुटुंबियांचे जाब एसपींनी घेतले नव्हते, पोलिसांनी खरं तर ते घ्यायला हवे होते। नंतर काही संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ते लक्षात आणून दिलं होतं। पोलिसांचं त्यामुळे तिळपापड झाला होता बराचसा। काय नेमकं म्हणणं या सगळ्या संघटनांचं? कुटुंबीय समाधानी आहेत का? नक्कीच या संदर्भामध्ये आता 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल झाल्यामुळे थोडंसं उशिरा दाखल झाल्याचं सर्वांचं म्हणणं आहे। असं असलं तरी या आरोपींना ही फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी या अल्पवयीन मुलीचे नातेवाईक करत आहेत आणि दरम्यान या संदर्भामध्ये पोलीस प्रशासनाने मात्र कुठली माहिती दिलेली नाहीये। तरी देखील आता या आरोपींना काय शिक्षा होती याकडे लक्ष लागून आहे। या सगळ्यानंतर आता अनेक संघटनांनी असे इशारे दिले होते, राजकीय पक्षांनी इशारे दिले होते की आम्ही रस्त्यावरती उतरू, कोपर्डीच्या प्रकरणात जर चार्जशीट दाखल झालं नाही तर त्यांना नक्कीच आता रस्त्यावर उतरावं लागणार नाही आहे। पण एकूण या सगळ्या प्रकरणानंतर नगर जिल्हा, महाराष्ट्र हा सगळा हादरला होता आणि कोपर्डीच्या या प्रकरणामध्ये आता अखेर आरोपपत्र दाखल झालेले आहे। 86 दिवस या आरोपपत्र दाखल करण्याकरता पोलिसांना लागलेले आहेत। निखिल, पोलीस ज्या पद्धतीने या सगळ्या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत होते आणि गृहराज्यमंत्र्यांशी आपण बोललो होतो, त्यांचं असं म्हणणं होतं की कुठल्याही त्रुटी या तपासामध्ये राहू नयेत कारण आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी याकरता पोलीस प्रयत्न करत आहेत। त्यामुळं खबरदारी घेऊन उशीर झाला तरी चालेल पण निर्धारित वेळेच्या आत आम्ही आरोपपत्र दाखल करू असं त्यांनी सांगितलं होतं। कोपर्डी जे गाव आहे त्या गावातले ग्रामस्थ पोलिसांच्या तपासाबाबतीत समाधानी आहेत का? ज्या पद्धतीनं पोलिसांनी तपास केला असेल, तिथले एव्हिडन्स गोळा केले असतील, जाबजबाब घेतले असतील, इतर सगळ्या गोष्टी केल्या असतील, कायदेतज्ञ जे आहेत त्यांच्याशी आपण बोलला असाल या सगळ्या प्रकरणावरती, त्यांची आपल्याला बाजू या सगळ्या प्रकरणामध्ये अनेक वेळा जाणून घ्यायला लागली। ग्रामस्थ समाधानी आहेत का? काय सांगा? नक्कीच कोपर्डीमधील ह्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली होती, अत्यंत दुर्दैवी निंदनीय घटना होती आणि या घटनेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून होतं। त्यामुळे या प्रकरणामध्ये तपास करताना सर्व प्रकारचे पुरावे जमा करण्यासाठी पोलिसांचं प्राधान्य होतं आणि या संदर्भामध्ये गावामध्ये ज्यांनी तपास केला आहे ग्रामस्थांचं म्हणणं आहे की उशीर झाला असला तरी देखील सर्व त्रुटी, सर्व पुरावे हे यामध्ये पोलिसांनी तपासलेले आहेत। साधारणपणे एक 9 ते 10 दिवसापूर्वीच आरोपपत्र तयार झालं होतं।
मात्र तरी देखील काही त्रुटी आहेत का किंवा पुन्हा एकदा या आरोपपत्राची तपासणी करण्यासाठी त्यांनी 4-5 दिवस घातले होते आणि आज 86 दिवसानंतर हे आरोपपत्र दाखल करण्यात आलेलं आहे। एकंदरीतच आता आरोपींना शिक्षा काय होती याकडे लक्ष लागलेलं आहे आणि 30 दिवसामध्ये हे आरोपपत्र दाखल व्हायला हवं होतं, मात्र 86 दिवसांनी हे आरोपपत्र दाखल केलं जाते अशी खंत ही ग्रामस्थ करत आहेत। तरी देखील पोलिसांनी या संदर्भामध्ये पुरावे तपासून, साक्षीदार तपासून आणि व्यवस्थित त्रुटी त्याच्यामध्ये काही न करता आज हे आरोपपत्र दाखल केलेलं आहे। धन्यवाद निखिल, या सगळ्या माहिती करता। खरं तर दुर्मिळात दुर्मिळ प्रकरणात फाशी दिली जाते, या प्रकरणात फाशी व्हावी अशी महाराष्ट्रातल्या जनतेची इच्छा आहे। त्यामुळे कदाचित पोलिसांनी अत्यंत खबरदारी बाळगली। 86 दिवसांनंतर हे आरोपपत्र दाखल झालंय। पुढे आता कायदेशीर लढाईत काय निष्पन्न होतं ते पाहणं औत्सुक्याचं ठरेल। धन्यवाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।